पोलीस अधिकारी असलेल्या लखन साखरे यांनी आपला भाऊ दत्ता साखरे, वहिनी रोहिणी साखरे यांना फोन करून सांगून गंगाबाई साखरे यांना मारहाण करण्याची माहिती या समोर आली आहे। गंगाबाई साखरे या शेतात राहत आहेत। तिने त्यांचा शेताच्या बांधावर पोलीस अधिकारी लखन साखरे यांनी आपला भाऊ दत्ता साखरे, रोहिणी साखरे यांना गंगाबाई साखरे यांना मारहाण करण्याची माहिती दिली आहे। आम्ही भिंत लाकडाची बांधली, लाकडाची। तू कशाला टाकलंस इकडे? तुझा हात आमची भिंत दिसायली की हद्दी दिसायली हद्दी आमची तिथं नीट्या काढायचं हद्दी तिथं दिसायली आमची आधीपासूनच। तुम्हाला तर कळते का बांधावर दगड टाकायचं सगळं तुला? आता काढून आम्ही टाकल्यावर काही काय आम्हाला कळत नाही। आम्ही बोलून तू कास आमच्या राहण्यास करते। गंगाबाई साखरे, मी रहिवाशी उचिठाण येथील। मी लाकडे टाकले म्हणून त्याच्यावरून मला या नवराबाईकडून हाणमारीचा मला हे केला। माझा पती घरी नव्हते, माझे पती कामाला गेलेले होते। माझा मुलगा दळण टाकायला कारखान्यावर गेलेला होता। तेवढ्यात माझी भांडण बघून माझा मुलगा पळत आला। माझा मुलगा मला म्हणाला, त्यांना पण काय बोलला, मला पण बोलला, मला मम्मी मी आप्पाला बोलवून आणतो म्हणून माझा मुलगा तिथून गेला। परत मी लाकडं जेवढी टाकलेली त्यांनी तिकडं नेऊन त्यांच्या इकडं टाकली आणि परत अनेक माझ्या इकडं आणून टाका लागल्यावर मी उठले आणि म्हणलं आता बस कर तिथं टाकायचं म्हणून अनेक टाकाय गेल्यावर परत मला दोघांनी धरलं आणि माझ्या डोक्यात लाकूड हलवलं। मी रक्तबोंबळ झाले। माझी मुलगी पळत हळद आणायला गेली, तोपर्यंत माझं रक्त सगळ्या अंगावर झालं। मी माझ्या मुलाला पटदिशी बोलवलं आणि म्हणलं मला जास्त लागले, तू लवकर पळत ये म्हणून मी माझ्या मुलाला फोन केला। माझा मुलगा तिथून पळत आला, मग मला पोलीस स्टेशनला नेलं, तिथून मला सरकारी दवाखान्यामध्ये पाठवलं आणि तिथून मला आता सोलापूरची शिट्टी दिली। मी आता इथं शिवीला ॲडमिट झाली। माझे इथं माझ्यावर उपचार इथं चालू आणि दत्ता सुरई साखरे आणि रोहिणी दत्ता साखरे यांना मारा हाना म्हणून ह्याने काय केलं, त्याच्या भावाला व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉलवर त्याच्या भावाला सांगत होता असं लाकडं टाकली तसं टाकलं। मी काय केलं, मी म्हणलं आणि इकडं मी बोलते त्याच्याबरोबर, तर ती मला म्हणला तू काय बोलते म्हणला। मी समोर बघितलं की त्यानं मला ती जेव्हा भाऊजे आणि भाऊ त्याचा मला हाणमार करत होती तेव्हा त्यानं व्हिडिओ कॉलवर तिथून बघत होता आणि म्हणला तुला काय करायचं ती कर, मी तिथून काय करायचं ती करतो। मला असं करून त्यानं पाठिंबा त्याला दिलाय भावाला। भाऊ दत्ताचा भाऊ ते साहेब आहे ह्याला आणि त्यानं पाठिंबा दिला ह्याला। ते काय करतात, मी त्याला म्हणलं त्यानं शिव्या घाली करायला ना फोनवर, कर मार कोण अडवतंय बघू म्हणून असं त्याला धमकी द्यायला लागलं। मी ऐकलं आणि मी काय म्हणलं तुला आपण काय बोलू नको, इथं येऊन समोर बोल असं म्हणला। तरी काय म्हणतोय त्याला कशाला बोलवतीस ग, मी एकटाच बास आहे, ही दत्ता साखरे अशी मला धमकी देते। काय करायचं आहे ती कर जा। आणि म्हणते माझं घर उकलतो, माझं छपार उकलतो, माझी ड्रिपची पाईप होलची पाईप टाकलेली आणि त्याच्या रानातच आहे, त्यानं अशी बोलली मला, म्हणते तुझं घर काढतो असं तसं। मला रोज त्याच्यापासून म्हणजे असं कधीतरी असं भांडण काढाल की काय तर करल म्हणून मला त्याच्यापासून भीती आहे आणि मला त्याच्यापासून लय असा धोका आहे। म्हणून माझी सगळ्यांनी अशी दखल घ्यावी, माझी हीच विनंती आहे सगळ्याशी।